श्री नवनाथ भक्तिसार पोथी अध्याय 7 श्री गणेशाय नमः। जय जयाजी पंकजाक्षा कमलापते कमलपत्राक्षा अवगुणरूपा गुणसर्वेशा महादक्षा रघुतमा हे कमळ मित्र कुळभूषणा रावणांतका रघुनंदना। पुढे बोलवी ग्रंथरचना जने श्रोतया सुख वाटे। मागील अध्याय कथा सर्वस काळिका देवी मच्छिंद्रास प्रसन्न वनी वरदानास साबर विद्या आतुली तेथुनी आला हरेश्वराशी गदातीर्थ स्थान उद्देशी स्नान करुणी पर्वताशी प्रदक्षिणा आरंभिली। सर्वेची यथा मच्छिंद्रनाथ तो वीरभद्र पातला स्नानात येत मानव वेशी जागू जोगीकृत्य त्रिशूळ डमरू धनुष्यादी शैली शिंगी नाद अद्भुत नाद नोहे तो आगमयुक्त साधक हिताचा स्वार्थ अर्थ परिणाम सुचवी। अहो तो शिंगी नोहे देवता साधक जनांची कामोद्विता पूर्ण करावा या परिणामार्था बोधरवी प्रवेशते। रजतम सत्व तृतीय गुण महामारक अति कठीण ते त्रिवर्ग करीती खडतरपण ऐक्य केला त्रिशूळ होतो। यापरी आगमन विजय सार व्यक्त तेजापुंजे तयाची पंतिका दावी करापुंजय विचाळू विराजला सगुण कथा सप्तधातू गुणी धरला गुणातितू नवरंग रसात झाला व्यक्तू हरिगुणीची भक्ती का होईना। क्राम क्रोड षडगुण विकार सत्व स्थाचे शत्र अनिवार त्या जिंकिता विवेक फार शर गाडे विसारले। अवशर नव्हे ते जाण युक्ती क्राम क्रोधांती देत मुक्तीची गाडीव नव्हे ते विषय भक्ती ज्ञानशरी विराजिले। अगाशरण मनु दान देवटी अज्ञान तमींचे मनी वीरभद्र येथे स्नाना लागोनी तो मार्गी मच्छिंद्राते पावन उभा केला अटकोनी करुणी उभे नमना नमन मने स्वामी तुम्ही कोण यरु मने मच्छिंद्र अभिगान निज ध्या मिरवितसे यरु मने कवनपंथी अभ्यास मिरविता जगाप्रती मच्छिंद्र मने जोगी नीती नाथपंथी मिरवितो यरी मने कोण दर्शन मच्छिंद्र मने जोगी महिमान शैली कथा मुद्राभूषण निजांगी मिरवितसे वीरभद्रे मने मुद्रासान न गालिता फाडिले कान यरु मने गुरुप्रसादे करून मंदनी निर्मिला हा एक वीरभद्र मने काय पाखंड व्यर्थची उगले वाढवणी बंड जगा माझी मिरविता काळे दोंड योगायोग्य दिसेना। तरी आता योगधर्मा मुद्रा सोडी ह्या नुसती उत्तमा नाही तरी शिक्षा पावसी नेमा ठाई ठाई महाराजा। आगात व गुरु ऐसा कोण वेदविधीच्या प्राज्ञे करून पूर्ण आगळिक पंत नरमुन जगा माझी मिरवितो। आगा स्वबुद्धी तर्क करून बलतेंची मत करी स्थापन तो प्राज्ञिक नवे मूर्खाहून शेत मूर्खा म्हणावा। ऐसी अकथावत्र गोष्टी संपत्त मच्छिंद्र संतप्त झाला पोटी मनीष मशका खाली बोलगाना करीसी अपार। अरे शतमूर्खाहुनी मूर्ख म्हणून बोलसी दुःखपादायक परमात्मा क्षमोनी पातक भार वाहिला निजमोळी। अरे आत्मा क्षोभता परांचा पार पाप भारवता ब्रह्मांडीचा तस्मात तव गुरु कैचा तुझ्या करी विलोकी। अरे नष्टा दुर्जन अधमा तव दर्शने स्नान करे आम्हा आता उगाची जाय आपल्या कामात शिक्षा पावसिले मम असते। ऐशा परी मच्छिंद्रनाथांचे भाषणे ऐकता वीरभद्राचे क्षोभले मने भ्रष्टा तुझा प्राण आताची घेई ये काळी मग करी कवळुनी सायकासन सत्वर रगडुनी लाविला गुण निर्वाण अर्धचंद्र बाण तुने रातुनी काढिला। ते पावनी मच्छिंद्रनाथ मने पतित झालाशी उन्मत अरे उद्धटा आपले अहित जना माझी मिरवेसी। अरे सायकासन सिद्ध करून सोंग दावीशी मज लागून परी हे बरवे नवे मरण हे काळी पावसी। अरे ऐसी सोंग मज कारण कित्येक झालं अवलोकन बहुरूप्यांचे खडतरपण शिरोधन रणी मिरवेना की अजा कठींचे लंबस्तन परी नातुडे त्यात दुग्धपण तेवी तू दाखवीसी हावभाव करून परीक्षा एक क्षीण होशील की। वीरभद्रे म्हणे मूर्खा एक तू ते दाविना अमोलोक तव अवश्य सरले सकळीक म्हणून येथे आलासी। तरी मी तू ते काळक्षय प्रकट झालो आहे प्रत्यक्ष तरी तव गुरु प्रतापदक्ष कैसा आहे पाहू दे। मच्छिंद्र म्हणे मशकासाठी मेरू मिळवले काही नगांची कोटी की क्षराब्दी घेऊनी नरोटी विकल मागेल पोटाते। मूर्खा एक वचनार्थ मग गुरुंचा मोळी वर्ध असत तेने होतसे शरणागत मानव दावण देवादी। येथे अर्मका तुझा फाड किमर्थ आधी मिरविसी कोड महासविता तप्त उजेड खतुदाते मिरवेना। वीरभद्रे म्हणून तू काय करीशी मरण काळी फाटा फुटला तुझसा आता क्षणाची भूमी पाशी करीन नव्हतासी ऐसे। अरे तव गिरव येथे कळपाश आधीच पावले आयुष्य नाश म्हणून मूर्खा तुझे अवस ये वादा फुरलासी। ऐसे म्हणून वीरभद्राने गुणी सज्जिला अति अस्त्रविधान मने भ्रष्टा सावधान राममंत्र जल्पिल का। मच्छिंद्र म्हणे राममंत्र तुते दाटला अपवित्र परी तेनेची सुखी पंचवग्र दुखलेशी मुकलासे। अरे राममंत्रे वारला अरे राममंत्रे वाल्या तरला ते नाम तारिल्या आताची मजला
परी सावध तू होई का वैला राममंत्रा वेगळा ऐसे म्हणून कक्ष जोळी विगलोकनी भस्म करी कवळी मग शस्त्रास्त्री तेने काळी वज्र स्थापना जल्पतसे पूर्ण प्रयोग घालून दाटी भोवती फिरवी भस्मच मोठी तेने करून वज्र दाटी दाही दिशा मिरवी सतचे अनेक करी कवळून भस्म यासी विलोकी व्यगद्रुम तो बरवीर भद्रे सायके परम निर्वाण बाण सोयीला तो बाण येता किंकाटात दृष्टी पायी मच्छिंद्रनाथ मग आपले मानी मनात बाण आहेत तृणासम ऐसे म्हणून शब्ददृष्टी उभा करी कवळूनी भस्म चिमुटी तो बाण नभा पोटी संचरुनी उतरत असे मच्छिंद्रनाथ ते लक्ष्मी आली उतरतसे घ्यावया प्राण तो सबळ बळे वज्र येऊन प्रहार करीते पैजाले तरी ते वज्रवरिष्ठ आदळताची बाण झालं पृष्ठ ते पावनी वीरभद्र वरिष्ठ परमचित्तिक शोभला मग शक्ती आश्र दती पेमान योजित झाला रुद्रनंदन सज्ज करुणी सायक संधान साधुनिया प्रेरिले सर्वेचे काढून दुसरा बाण नागास्त्र तयावरी स्थापून तोही चुंबुत पावला गगन पाठोपाठ शक्तीच्या परी ते शक्ती बलाटे बहुत स्वर्गी विनवेक शब्द करिता ऐकता शब्द वैविध सकळमयी झाली असे दिग्गज पळती रानोरान शेषन ठेवी आपली मान वर पाहुणे हाती निर्वाण दंताने मही सरसावी कुर्म करीतसे सबळ पुष्टी पाहू पातले देव विमाना दाटी तेही पाहुनी कपाट टकोटी संचरुनी पळताता देव विमानी हडबड पाहुनी उडगण पळती पाड सोडून आपले कार्य उघड नभमाची सरळले देव मानव यक्ष दैत्य म्हणते आपला प्रळय मृत्यू ही शक्ती नोय प्रळय समस्त मही बुडले वाटत असे सबळ वैशिष्ट्य ती मही कंपत त्याने नगकड्यांची खाजणी होत मायले की चुकवणी निष्ठित रुदन करी हंबरडे सहस्रे विजूंचा कडकडाट धावणी शब्द निवार लोट नभमंडळ पाहुणे नीट शक्ती बेदरी वज्राते त्याने वज्राती क्षीण होणी पडले गगनाहून पुढे मच्छिंद्रनाथांचा लक्ष्मी प्राण हेरावया येत असे यावरी नागास्त्र निशक्त ते पाहुणी मच्छिंद्रनाथ त्वरे कवळूनी भस्म चिमुंडित रुद्रास्त्र प्रेरित असे त्यास सौची योजनी खगेंद्रास्त्रात पाठोपाठी प्रेरित परी रुद्रास्त्र झाले व्यक्त रुद्र एकादशी प्रतापी एकादश रुद्र चुडामणी शक्ती तल्लीन करुणी कवळुनी तेथे हस्तपाद मूर्धनी क्षीण होनी पडियली शक्ती पडता खचुनीमयी रुद्र मिरवले अदृश्य देई येरीकडे खगेंद्र ही आश्र भक्षित असे तेने नागास्त्र तुळीत अदृश्य झाले दोरहित यावरी अस्त्र विनदासुत तेही झाले अदृश्य यावरी वीरभद्र प्रताप तरणे वातास्त्र प्रेरित झाला गगनी ते मच्छिंद्रनाथ विलोकनी पर्वतास्त्र सुडितसे तेने कोंडीला अवगवात मग वज्रास्त्र प्रेरी महारुद्र सुत तेने करुणी चूर्ण पर्वत अदृश्यपणी मिरविला या परी भद्रास्त्र प्रतापी त्वरित प्रेरित झाला अग्निस्त्र ते पावनी मच्छिंद्रनाथ जलदरास्त्र प्रेरित असे त्याने सकळ अग्नी विजवून करीत झाले अदृश्य गमन यावरी वीरभद्रे कामास्त्र सोडून कामविता योजित असे त्यावरी विरक्तनाथ मच्छिंद्र प्रेरित झाला रथ्यस्त्र तेने करुणी काम पळत सुख पावला रतिसंगे यावरी वीरभद्र दक्ष प्रेरित झाला महोरगास्त्र ते पावनी मच्छिंद्रनाथ संजीवनी प्रेरित असे वीरभद्र तो वैश्वानर प्रेरित झाला दानवास्त्र मच्छिंद्रनाथ अति तत्पर देवास्त्र प्रेरित असे मग अस्त्र ते बळवंत देव दानव प्रगटले अमित ते पाहुणे अवैधा ते स्वगृहात तुकविती परस्त्रे धन्य धन्य वधुनी हृदय करीती मान गदगदोनी हास्यवचन एकमेका बोलती वीरभद्र म्हणे सकळे मयी वीर जिंकले भद्रे युद्धे प्रवाही परी सचिंद्रा तुझ समान ये देई देखीला नाही कोणीच मच्छिंद्र म्हणे वरद असत पुढे पहा भद्र जात यरी म्हणे अविनाशवंत गुरु आहे माझा की वीरभद्र तुकावुनी मानव म्हणे गुरु तुझा आहे प्राज्ञता आणि तोही त्यात अरस्याची धन्य प्राज्ञिकवंत सत्यशा ऐसे देवास्त्र युक्त प्रयुक्त दानव करुणी सकळ शांत अदृश्यपणी संस्थानात जाऊन या पोचले यावरी वीरभद्र ब्रह्मास्त्र प्रेरित झाला अतिपवित्र ते पाहून या वरद पात्र विद्यास्त्र प्रेरित असे ते प्रगटा चतुर्भुजमूर्ती विधी लागे चरणाप्रती यावरी कार्तिकास्त्र भद्र जाती सुडित झाला तत्क्षणी ते पाहुण्या दत्तवर्ध पाणी श्री अस्त्र सुडित गगनी तो बोलता लावण्य खानी स्वामी लागी विहिताती तेने करुणी कार्तिकास्त्र तक्षणी पावली शांत यावरी भद्र तो काळास्त्र प्रेरित झाला तक्षणी ते पाहुणे मच्छिंद्रनाथ माया प्रळयी प्रेरिले अस्त्र तेने काळ पक्षिणी पवित्र पंचवत कळीत असे ते पाहुणी सकळ देव कृत्य झाले मच्छिंद्रस्तव मनती महाराजा युग भाव सकळ नाश पाविल की मनती महाराजा कली भाग पुढे आहे अनंत युग तो आजी तुम्ही सकळ योग विनाशरूपी पाहता की तरी आता कृपा करून माया प्रळय घ्यावरून मग देवावाणी श्रवणी ऐकून वासनी वस्त्र प्रेरित असे
तेने माया उत्पत्ती प्रयोग राहिला. मग सकळ विमाने उतरुनी महिला देव निमित्ती मच्छिंद्रा ब्रह्मा विष्णू आणि रुद्र स्तवने केला शांत मच्छिंद्र. मग सन्निध बोलावणी वीरभद्र करी कर ओपिती म्हणती कवी नारायण मच्छिंद्रनाथ. तरी आपण होऊन की मच्छिंद्राची कामना कोण मीच पूर्ण करीन वरद चित्ते करून या. धन्य आहे मच्छिंद्रनाथ युद्धकुशल प्रतापवंत. धन्य श्रीगुरु मिळाले त्यात प्रतापवंत आगळा तो. मदसापना युद्ध नेहमी पातळी यासी युद्धभूमी परीन देखो संगमी मच्छिंद्र समान पुरुषार्थ. म्यापुरी रावण बळ भांडवून सुखदेवीवर रणी आणून किन्नर गंधर्व थकित जाण नाही पुढे केले मम युद्ध. कल्पांत भरव माते नाम ते झाले सरासर उत्तम माझी जिंकावा या युद्ध कर्म मिळाला नाही कोणीच. परी आजी खात्री कृत्य केली असे मच्छिंद्रनाथे. मग करी कवळून हृदया ते दरित झाला सप्रेम म्हणे महाराजा योगधर्मा वेदक कामना असेल तुम्ही तरी ती सांगून हृदितमा वरद सुखा पविडवी. यरू म्हणे बा महाराजा एक अर्थ तू करुणी माझा परी त्या ते फळ देऊन या जा लोकोपकारी मिरवावे. जैसे एक वायूच्या आधीन यथार्थ प्रचाकाळी मेघवर्षी जला तेथे तृष्ट होय क्षितित चराचर अवघेयी तन्यायी कामना चित्ती विकार सांडी वरली माती तरी कार्यगंधांच्या बैसून या ती लोकोपकारी मिरवावे. तरी तो अर्थ म्हणाल कोण महाराजा करा श्रवण म्या कामनीवरीला विद्या काम साबर विद्या महाराजा. तरी त्या मंत्र बोला समान आपण वैवाटा ये देवी धर्म तोरे जावनी जगाचं काम मंत्रापाठी मिरवावा. एवम वर ओपनी माते लोटवा कृपा सरिते. मग अवश्य म्हणते मच्छिंद्राते कार्य सहसा करीन मी. ऐसे बोलून वरदयुक्ती करत देत प्रसन्न चिती. यावरी सकळ देव बोलती प्रसन्न होनी तया ते म्हणती वीरभद्र दिदला वर तया साई असो आम्ही समग्र मंत्रपोटी कार्य धुर आम्ही करू सहसाई. ऐसे बोलून वरदयुक्ती. मग मच्छिंद्र म्हणे नमस्कार सर्वाप्रती रुद्र ब्रह्मा चक्रवर्ती भावे करून नमेला. विष्णुपती व पिता मोळी तोही त्या ते कृपेने आळी. परमप्रेमे हृदय कमळे धरित झाला स्नेहाळतो म्हणे वसा पूर्ण पोटी जते प्रता जीव संकटी माझे स्मरण करिता ओटी. दृश्य होईना त्या ठाया दृश्य होता संकटाराशी निवारायणमयी निश्चयशी. मग आश्रचक्र देवनी त्यासी तुष्ट मानेशी केला तो. यापरी नंदीशेव मनात तोही प्रसन्न होणी त्या ते प्रेमे कळून हृदया ते तृष्णास्त्र उपितसे. यापरी नाभितनया नमिता तोही वदे प्रसन्नचिता शापादपै सविता संजोग गेले त्यासी. जय वाणीने निघे अक्षर ते होय साचोकार शुभाशुभ कर्मावळ फळे पावती गोमटी. ऐसे वधुनी विधिराज तुष्ट केला तपोभुज. यापरी शुक्र नमी आज तोही वर उपितसे. मग वज्रास्त्र का पूर्ण त्याते दिदले कृपा करून. मग आश्रमंत्र सांगून वज्र अस्त्र ओपिला. यावरी नमिता देव कुबेर तोही होऊन उदार सिद्धी देऊनी समग्र दासी केल्या त्याच्या. यावरी वरुण भावे नमिता तोही प्रसन्न होऊन चित्ता. अपाश्र मंत्र भोगता केला असे त्वरेने त्या मंत्राचा होता पाठ. आपोआप धरेत निर उठे सगळ सरिता लोटी निलोट दिशे दिशे मिरविती. यापरी नमिता द्विमर्दनी तोही आल्हादे चित्रकामनी. वर तिथला मंत्र अग्नी स्मरण होता प्रगटावे. यापरी नमिता देव अश्विनी तोही देत मंत्र मोहनी. असो सर्व देव वरद पाणी एकांनी ओपिला. मग आपुलाले आसन योजना सिद्ध करीत झाले गमन. यावरी मच्छिंद्र कर जोडणी विनोय तसे सकाळी का म्हणे महाराजा स्वर्गवासी माते कामना वेदलिके जीवासी मन कन्यका स्नान मानवासी आदर चित्ती वाटत असे. तरी माते करावया स्नान ज्ञान जरी कृपे करून तरी येऊन या कामना पूर्ण करून आपली. महाराजा ऐसी ऐकून वाचन युक्ती सगळं प्रसन्न झाले चित्ती. मग सोय विमानी पाहुणी श्रीपती घेऊन या चालीला. विमान याने आपले बौद्ध तुरे पावले वैकुंठ नाट. मग आपले आसनी मच्छिंद्रनाथ नेऊन या भैसवीला. आसनी शयनी भोजनी एकत्रपणी वरते चक्र पाणी सकळ देव पातले स्वस्ताने मच्छिंद्र वैकुंठी राहिला. मग नित्य मन कर्णिकेचे स्थान मच्छिंद्रनाथ येत करून यावरी पूर्ण समाधी करण पाहुणे ऐसे वाटत असे. मग विष्णूशी म्हणे मच्छिंद्रनाथ येत करून यावरी पूर्ण जन्मात तया गोचर करावे. मग अवश्य म्हणून नारायण मेरू पाठारी केले गमन. मग दाई समाधी दृष्टी पाहून संतुष्ट झाले मानाशी. नवनारायणांच्या समाधी नव दावी समाधी वासुदेव ऐसा पाहुणी मनोभाव पुन्हा येत वैकुंठी. असो एक संवत्सर वैकुंठनाथ ठेवित झाला प्रतिवंत. मग पाचारिणी उमाकांत नेता झाला कैलासी. येथेही एक संवत्सरपर्यंत राहत झाला मच्छिंद्रनाथ. स्थितिवृत्ती स्नेह बहुत वाढविले शिवाचे. यावरी कोणी एका दिवशी इंद्र योनी कैलासाची भावे नसुनी महादेवासी मच्छिंद्रनाथा नेतसे. यावरी 3 मास अमरावती राहत झाला योगपती. तेथेही अत्यंत वाढवणी प्रति निरुपाती मागत असे. तो विधीने नारद पाठवून नेले सत्यलोक कारण. तेथेही षण्मास राहून विधिराज सोपविला. यापरी सकळ देव येथून
तेथ घेऊन जाती मच्छिंद्रनाथ एक एक दिन करून तीर्थ सकळ देवासी शोषविले सूर्यगण गंधर्व किन्नर यक्ष पितृगणादी आर्यमादक्ष सकळ करुणी प्रीतीने प्रत्यक्ष तोची एक मिरविला. असो सप्तवर्षेपर्यंत स्वर्गी राहिला मच्छिंद्रनाथ सकळांचा गौरव घेऊन अतिथपासून या निघत असे. मग सकळ निघून स्वर्गवासी बोळविती मच्छिंद्राशी विमानी वाहुनी मृत्यूलोकाशी आणून या घातले. असो देव गेले स्वस्थानाशी एरीकडे मच्छिंद्र प्रतुषी पुन्हा चालेला तीर्थाटनाशी करावे अत्यंतरे भ्रमण करिता शुद्ध महिषी जात झाला केकाळ देशी ते परमस्थान पश्चिम देशी वज्रवन पाहिले तो त्या ठाई वज्र भगवती महादेवत प्रताप शक्ती भावे नमुनी अंबिकाकृती तीर्थस्थान करीत असे. तेथे 360 कुंडे असती परी उष्णोदके भरली असती ते पावनी परमचिती ऐश्वर्याते मानित असे. ऐश्वर्य मनात योजने करीत की उष्णोदके कुंडे भरीत तरी त्याची राहुनी कुसनी कोणास आपण कुंडे निर्मावी निर्मुनीय परी सर्वाहून परमागळे उष्णोदक जीवन. मग सगळं तीर्थात करुणी स्नान भगवती ठाया पातला पाचारुनी तीर्थाच्या पुजाऱ्याशी वृत्तांत पुसिला उष्णोदकाशी विचारित सांगित्याशी उष्णोदका कारण ते म्हणे पूर्वी वसिष्ठ यज्ञ केला तेव्हा सगळं देव ताप पातळे स्नानाला त्यांनी निर्मुनी उष्णोदकाला कुंडे केली. आपुलेली उष्णोदकी स्नानाकरिता तात्कालिक निर्मित झाले. सकळीक आपुली नामे अलौकिक कुंडा लागी ठेवली. 12 दिवस समस्त राहिले त्या ठायचं यज्ञ पावली यात पूर्णतेस सगळे केले स्वस्ताना ती कुंडी अद्यापपर्यंत स्थारून आहेत असे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणे योजले करावे. मग सरस्वती सरिता पात्री जे उंचवट जागा त्या क्षत्री पाहुणी होते का पवित्र नेमी वरुण मंत्र जलपतसे अपाश्र मंत्र उच्चार पूर्ण होताची प्रविष्ट झाले जीवन. भोगावतींचे उदक काढून अग्नमंत्र जलपतसे अग्निमंत्र उच्चार होता प्रवाही लागला हुताशन तत्वता तेने करुणी हुताशन पावती झाली. ते समय शिववरधर करी त्रिशूळ हाती ते बुडाकडून टाकीला महामाती तेने करुणी जीवन तप्त कुंडाप्रती मै लागी विराजले. भगावतीचे उत्तम उदक प्रगट होता अलौकिक आपण स्नान करुणी सुचिक करी भागवती माते ते भगावतीचे उत्तम जीवन अंबिके प्रती होता स्नान. मग ती मच्छिंद्रा प्रत्यक्ष होऊन बोलती झाली सम्यक म्हणे जीवलगा मच्छिंद्रनाथा धन्य तू प्रतापवंता भगावती जीवनाते माते स्नान घालिते योगेंद्रा तरी येते एक मास वस्तीचा वसावे सावकाश. मग बोळविना स्वस्त चित्तास तुझ लागे पुढारा अवश्य म्हणून मच्छिंद्रनाथ राहता झाला मास तेथ. मग रुचल्या आरतीत बोले देवी ते बोलून काळ क्रमित असे यावरी कोणी एक दिवशी मच्छिंद्र म्हणे आम्ही कशी वज्रबाई नाम तुझशी काय म्हणून सांगा हे माता म्हणे तपोधना वशिष्ठ करिता झाला होना ते चक्रपातला स्थान या लागी महाराजा तव समास्थानी सकळ ऋषी बसले होते तपात महातपाशी तो इंद्र पातला देव कटकेशी समास्थाने बैसावया सभेत येताशेचे नाते उदात्पन्न केले दिदले नाही त्याते म्हणून शोभे अमरनाथ वज्र लागी प्रेरित असे ते पाहुण्यात दाशरथी राम शक्ती मंत्रे दर्भ मंत्रुनी सुडित झाला वज्रा कारण बहु तातडी लगबगे. मग त्या दर्भी मंत्र प्रयुक्ती मी प्रगट झाले महाभगवती वज्र गिळूनी उदर हाती आहुती करीती झाले. ते समयी यावरी शुक्रे रामत बोलून पूर्ण केला समाधान. मग श्रीरामाचे स्तब्ध करून वज्र पुन्हा मागितले. मग तो प्रसन्न होणे चित्ती वज्र दिदले मागवती. मग सकळ ऋषीदेवी मजप्रती नाम वायसे स्थापिले. यज्ञ झाला समाप्ती सकळ केले स्नानाप्रती परी श्रीराम येऊन तो क्षिती माते स्थापिले अद्यापी ती भोगावती येथे श्रेष्ठा माझी केली प्राणप्रतिष्ठा. ते भोगावतीचे उदक श्रेष्ठा मिळाले होते मज लागी किंवा आता तुझे हाती स्नाना पावली भोगावती परी रामाहुनी कृपामूर्ती तो अधिक केले बा राम नाणेले शेतोदके तेव्हा नाणेले उष्णोदके आणि अखंडित पुण्यश्लोके भोगावती दिदली द्वा. असो ऐशी समाधयुक्ती झाले आणि त्या उभयती परी उपरी मासाची झाली भरती नाथ पुसणी निघाला उत्तर देशी करिता गमन अयोध्ये जाता तपोधन द्वारावती तीर्थ करून अयोध्येशी पातला. ती कथा बहु सुरस होईल ती स्वीकारा पुढले अध्यायस. दोंडीसुत नर हरिवंश मालू सांगे कृपे स्वस्ती श्री भक्ती कथा सार गोरक्ष काव्य किमयगार सदा परिसुत भाविक चतुर सप्तमाध्याय गोड हा श्रीकृष्णार्पणमस्तु श्री दत्तात्रेय अर्पणमस्तु शुभ भवतु. ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः.